सो हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर आज चालू इथून बदला. तर पहिला कपडे चेंज करायला लागले. मी पटकन शॉर्ट कोलता घातला हा आणि परवा यातल्यातलं घेतलेली बॅग घातली, तुम्हाला दाखवलेलंच. त्यानंतर पेट्रोल ते भरलं. म्हटल्यानंतर ह्याला मांडीवर घेत ह्याच्याशी बोलत चाललो. दादाचा मुलगा हा माझा. नंतर ह्याच्याशी बोलत कधी पोचलं ते समजलंच नाही. मग पोचल्यानंतर मग गाडी ते लावली आणि इथून काय तर खाली जायचं होतं. मी तर पहिल्यांदा चालते. आम्ही सगळेजण, मम्मी लहान असताना आलती इथं. आणि इथं कालांमध्ये यायची 2005मध्ये माझ्या बापांचं लग्न नंतर आम्हाला इथे ठिकाण बघायचं. जागा दिसतं तिथं झालं लग्न. नंतर ते वरची कमान दिसतं तिथं सगळं जेवणाची सोय होती. मग देवळात जायचं होतं. मग तिथं पाय ते धुतलं, डोळ्यांना पाणी ते लावलं आणि आत गेलो. मग पायातून पडलो देवाला. त्यानंतर त्याने आम्हाला जल दिलं हातात. ते जल पिलं आणि बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर इथं हे झाड आहे ना, ह्याला काय तर 5 फेऱ्या घालतात. मग त्याला 5 फेऱ्या घातल्या. अन्नक्षेत्र म्हणून इथं ना, तिथं गेलो आणि मस्तपैकी भात होता, आमटी भात सॉरी. मग तिथं जेवायला ते बसलो आम्ही. मस्तपैकी वातावरण ते भारी होतं. मग जेवण ते झाल्यानंतर आम्ही खाली आलो इथं मासं बघायला. मग मासाला आम्ही खाऊ घातलं. चपाती होती, मग ती घातल्यानंतर मग जेवायला बसलं तर माझ्या कानातलंच पडलेलं. मग तसंच बसले गाडीत आणि आता दुसऱ्या ठिकाणावर जायचं होतं, म्हणजे अंकलकोपला जायचं होतं. मग तिथं काय तर मसोबा चिंचाची बाग गेलो. मग तिथं पायाने काढलं सांगतो. इथं ते छोटी पप्पी होतं ना, ते म्हणजे कुत्रं होतं ना छोटंवालं, ते आमच्या मागच लागत होतं. मग त्याच्याशी खेळलो ते. आता खाऊ पण घातला, आता घरी जाणार. तोपर्यंत पण एकदा येऊन बघा इथं औदुंबरला. इथे येऊन बघा, खूप चांगलं ठिकाण. आणि ही सगळी बाग चिंचाची आहे. त्या कुठल्या ताटावर करून आता आम्ही चाललो थेट घरी. मग रस्त्यामध्ये थांबलेलं होतं ज्यूस घ्यायला. मग ज्यूस पिला. मग आता घरी चाललो. तुम्हाला ब्लॉग आवडलेला असेल तर आता लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.